झालं बा हे बी तामिळनाडूचा माणूस आहे. मग त्या माणसाचा आमचा संबंध हे राहिला. नंतर असंच एक चक्करमध्ये ते काय म्हणे बा दादेगाव कुठे आहे? ते म्हणलं आहे आमच्याकडं. ते म्हणे तिथं एक असं पिंड पडलेले असं मला स्वप्नात आलं म्हणे, माझं स्वप्नात आलं. तुम्हाला दादेगाव माहिती आहे का असं मला. नमस्कार मंडळी. मागच्या आठवड्यात आपण पैठणजवळील दादेगावच्या शिवमंदिराला भेट दिली. त्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं ना की या मंदिराविषयीच्या अनेक गूढ गोष्टी मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. आज मी श्री मुथय्या काका आणि श्री जाधव काका यांना भेटली आहे, जे आपल्याला या गूढ गोष्टी उलगडून दाखवणार आहेत. चला तर मग अजिबात वेळ न घालवता ऐकूया या मंदिराबद्दलच्या रंजक गोष्टी. नमस्कार मंडळी. दादेगावच्या जागृत आणि स्वयंभू रामेश्वर महादेव मंदिराचे आणि त्याच्या जीर्णोद्धाराचे साक्षीदार आज आपल्याबरोबर आहेत. मी त्यांचं स्वागत करते. नमस्कार काका. त्यांना आपण काही प्रश्न विचारूया आणि या मंदिराबद्दल अधिक माहिती घेऊया. काका, तुम्ही म्हटलात की मंदिर जागृत देवस्थान आहे, तर ह्या मंदिराचा इतिहास थोडक्यात आम्हाला तुम्ही सांगाल का? नाही, मी MSCBमध्ये काम करीत होते. तिथं रविचंद्र नावाचा एक तामिळनाडूचा माणूस आहे. ते नेहमी आले. मग तिथं आम्हाला माहीत झालं बा हे बी तामिळनाडूचा माणूस आहे. मग त्या माणसाचा आमचा संबंध हे राहिला. नंतर असंच एक चक्करमध्ये ते काय म्हणे बा दादेगाव कुठे आहे? ते म्हणलं आहे आमच्याकडं. ते म्हणे तिथं एक असं पिंड पडलेले असं मला स्वप्नात आलं म्हणे, माझं स्वप्नात आलं. तुम्हाला दादेगाव माहिती आहे का असं मला विचारलं. मी म्हणलं माहिती. मग ते म्हणे येतो, आपल्याला तिथं जायचे. मग त्या काय माझ्या एवढं काही लक्षात नाही. ते 1-2 दिवसात ते माणूस आले. माझ्या पैठणमध्ये बसस्टँडला बुक स्टॉल आहे वगैरे आहे. ते एवढं बसस्टँडला उतरलं बरोबर ते म्हणे माझं नाव मुथय्या आहे. ते म्हणे मुथय्या, ते आपल्याला दादेगाव जायचे. मी म्हणलं जाऊ. तेवढ्यामध्ये काय झालं, आमच्या इथून 9 किलोमीटरमध्ये जयकवाडी म्हणून आहे, तिथे आमचं साहेब आहे. ते साहेबाचा फोन आला, म्हणजे तुम्ही ताबडतोब या, आपल्याला ते काम करायचे. मग मी त्यांना काय म्हणलं, माझ्याकडे काम करणारे एक नौकर होते, माझे सासरे होते. आणि मी त्यांना आमच्या सासऱ्याला बोलून घेतलं. त्या माणूस आणि यांना ते रिक्षामध्ये बसून दिलं. मला तुम्ही दादेगाव यांना दाखवून या. आणि रिक्षावाला आमच्या गल्लीतलं असल्यामुळे त्यांना ओळखीचं आहे. त्याला मला यांना दादेगाव घेऊन जा आणि किती वेळ लागो काय लागो तुम्ही त्यांना घेऊन या. मग ते रविचंद्रन आणि ते आमच्या ते तिघही तिथे गेलं. करीब 2001चा काही अंदाज नोव्हेंबर-डिसेंबर असं माझा लक्षात नाही. आणि ते जाऊन आल्यानंतर ते माणूस मला एवढं म्हणे, बाबा ते जागृत हे म्हणे देव आहे म्हणे, ते पिंड आहे म्हणे, त्याच्यात काही माहीत नाही, तुम्ही त्याच्यात माहिती काढा, हे काढा, तुम्ही थोडं लक्ष द्या म्हणे, असं आम्हाला सांगून गेला. म्हणलं ठीक आहे. मग मी त्याच्यात माझा मित्र आहे, आम्ही आमच्या ऑफिसमध्ये तिथलच्या लाईनमॅनला एक जगताप म्हणून आहे आणि हे जाधव, आणि तिथे त्या गावाचं जावई आहे, त्या एक फुके साहेब म्हणून आहे. आणि आम्ही मग 4 लोक त्याचं माहिती काढलं. आणि मग आम्ही एक दिवस गेलं. आम्ही बी सुद्धा पाहिलं. ते असं एक पिंड पडलं होते आणि तिथे विचारल्यावर तिथे लोक काय म्हणे, इथून पहिले 10-12 पिंड निघालं होते म्हणे. आम्ही काय ते नेलं आणि ते तिकडं आपलं गावाच्या मारुती मंदिरमध्ये ठेवलं. आणि हे जे पिंड आहे हे निघालं म्हणे. त्यामुळं काय आहे, त्या पिंड तिथंच राहिला. आणि तिथं काय लोक एखादा कोणी नदीला आंघोळ करणार तिथं जात असेल, ते दर्शन करते येते, बस एवढंच होते. मग आम्ही म्हणलं बा आता याला आपल्याला पहिलं तर रस्ता करल्याशिवाय काही भाग नाही. पण ते पूर्ण जंगल एरिया होते, पूर्ण काठीकुटीचं होते. मग आम्ही विचार केला बा याला काय करून. मग आमचा एक कंझ्युमर होते आमच्या MSCBमध्ये माने मामा म्हणून आहे. त्या माणसाला आम्ही म्हणलं होते बा असं त्यांच्याकडे JCB होती. ते म्हणे बा अण्णा तुम्ही काय करा, ते JCBला डिझेल डाला आणि बाकी काही देऊ नका म्हणे, आम्ही तुम्हाला रस्ता करून देऊ. मग आम्ही एक दिवस आम्ही आमचा जाधव वगैरे आम्ही सगळं गेलो होते आम्ही. आणि साधारण रात्री 9 वाजता ते JCBनं जे काम केलं. सकाळी 2 वाजेपर्यंत पूर्ण असा रस्ता बनवला त्याने. तर रस्ता बनला. त्या गावात जे लोक आहेत त्यांनासुद्धा काही सकाळी माहीत झालं आपलं कसं एवढं मोठं हे झालं. आणि ते गाव अक्षरशः कसं म्हणतात, रिहॅबिटेड विलेज, चरणग्रस्त गाव म्हणते त्याला. आणि सरकारनं त्यांना नेहमी पूर येते वगैरे ते समजून त्यांना दुसरं जागा दिलेली आहे. त्यामुळं तिथं लोक कमी राहतात. आता बी जे लोक वस्तीवर आहे सगळं जास्ती करून, ते वस्तीवर त्यांचं सगळं हे करतात.
मग आम्ही त्याच्यानंतर ते रस्ता केल्यानंतर मग आम्ही आमच्या घरच्यांनी असं असं करून आम्ही पहिला आम्ही पूजा वगैरे त्याचा फोटो वगैरे आहे त्याच्यामध्ये आम्ही पूजा विजा केलं. मग एक टेम्पररी असं शेड टाकला आम्ही एक पत्राच्या 2-4 अच्छा. पत्राच्या 4 अँगल वगैरे फिट करून आमचं सुरू केला. आणि त्या देवाचं अक्षरशः आम्हाला असं एक हे आलं म्हणजे मला ते आमचं एक माणसानं आणि त्याने म्हणजे दुकानाला माल घ्यायला गेला. बरोबर. ते आता दुकानावर गेलं त्याला ते काय हे ठेवलं आणि इकडं माल ठेवला लोहचुंबक. आणि त्यांनी काय केलं माहित नाही ते तरास असा खाली वर गेलंच नाही. वजन होत नसेल. खाली वर गेलं बरोबर नाही त्याला डाऊट आला त्याला. बरोबर. ते म्हणे "बा, सामान कुठं चाललं?" ते म्हणे दादेगाव मंदिराला. त्यांनी लगेच तोंडात मारला आणि म्हणे माफ करा म्हणे आणि आमच्या समोर त्यांनी ते खाली काय लवचुंबक लावलं असेल वजन हे होण्यासाठी. काढलं. ते काढलं बरोबर ते खाली गेलं. हा. मी ते गाडीत बसतो आम्हाला सुद्धा थोडा ते भेव वाटलं म्हणजे किती अनुभूती. powerful ते देवता आहे. म्हणजे तुम्हाला एक अनुभूती आली की बुवा इथे खोटेपणा करायला गेलं मंदिराच्या कामामध्ये तर नंतर त्या आम्ही माणसाला म्हणलं, आमच्या घरचे मग ते जाधव आणि जगताप आम्ही एक वेळ पूजा बिजा करून मला याला मध्ये हे करा म्हणून आम्ही ते कामाचं सुरुवात केलं हे केलं. आणि आता आज मग पहिला आम्ही बांधायच्या वेळेस असा विचार केला पाहिजे जमीन कोणाचं काय आम्ही काही चौकशी कशी करून आणि नंतर मग आम्ही त्याला बांधलं. बरोबर. आता बांधणं केल्यानंतर मग काही सरकारमधून आम्हाला खूप हे झालं मदत मिळाली असेल. नाही रविचंद्रन वेळोवेळी यायची. हा. काही कधी ते माणूस नेहमी शिर्डीला येतात. बरोबर. ते शिर्डीला आलं ते धूपखेड्याला येतात आणि धूपखेड्यामध्ये जे मंदिर झालं ते त्यांचं साहाय्यानं ते मंदिर झालेले आणि त्यामुळे ते धूपखेड्याला आलं की ते दादेगावला येतात. बरोबर. 12 पिंडी आहेत असं तुम्ही मगाशी म्हणालात तर त्या 12च्या 12 सापडल्यात का आणि तुम्ही त्या कशा मग त्या एकत्र केल्या किंवा कुठे ठेवल्या किंवा आणि हे जे मुख्य मंदिर आहे ह्या पिंडीबद्दल पण थोडक्यात आम्हाला सांगा. आम्ही तिथे ते ज्यावेळेस मंदिराचं काम चालू केलं तिकडलं गावातले जुने जे माणसं आम्हाला भेटले आणि ती सांगितली इथं पूर्ण पहिलं म्हणजे 12 पिंडी इथं म्हणजे आहे असं त्यांना समजलं तिथं. आणि गावकऱ्यांना मग त्या पिंडी ते गोदावरीच्या कडेला असल्यामुळे आपण त्यांना गावातल्या हनुमान मंदिरात आणून ठेवते म्हणे तिथे पिंडी. म्हणून त्या लोकांना एक एक पिंड उचलून त्या मंदिरामध्ये आणायला सुरुवात केली. जवळ तिने ते 9 पिंडी तिथं आणल्या तिने त्या बरं मारुतीच्या मंदिरामध्ये आणून ठेवल्या. आणि जी 10वी पिंडी जी आज आहे मुख्य मंदिर जे आहे रामेश्वर मंदिर पिंडी त्यांना उचलली गेली हल्ली नाही. बरोबर. त्यामुळे ते पिंडी तिथेच ठेवली तिथे अशी. त्या 9 पिंडी आजही त्या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि ते 12 पिंडी जे म्हणले होते नंतर एक पिंड आम्हाला अजून एक सापडली ती ते मध्ये ठेवलेले आहे. अजून एक पिंड तुम्हाला सापडायची आहे. असं म्हणणं आहे गावात. मग ही जी पिंड आहे रामेश्वर मंदिराची ती का नाही हलवली तुम्ही? ते पिंड ते स्वयंभू पिंड असल्यामुळे ते हल्ली गावाकडे झालेलं नाही त्याचं. हल्ली नाही. तिथे नंदी सुद्धा त्याचं ते झालं नाही. मग आम्ही तिथे ते मंदिर एक वेळेस महापूर आला तिथं तर आमच्या तिथल्या माणसं तिथं बघितलं खाली तिथं की ते पिंड खूप मोठा दगड तो आहे पाषाण जमिनीत आतपर्यंत तो असेल. त्याच्यामुळे ते दगड आहे असा. एकच दगड आहे अखंड असा. अंदाज 40 फूट असावा पाहिजे. मंदिरात अरे बापरे. पूर्ण आम्ही जे बांधकाम केलं ते टेम्पल पूर्ण वाहून गेलं त्या महापुरामुळे. बरोबर. तिथून ते तसंच राहिलं. तुम्हाला तो अख्खा तो पाषाण दिसला असेल. म्हणून ते वाकडं दिसते थोडं बरोबर. हा पिंड थोडी वाकडी दिसते म्हणजे नैसर्गिक पद्धतीनं जशी ते मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते असं सांगून तुम्हाला तुम्ही दर्शनाला गेल्यानंतर आम्ही ज्यावेळेस 2002 तिथे गेलतो ते पिंड ते जमिनीवर होती तिथे. बरोबर. जमीन लेवलला. आणि आता त्या जमीन लेवलला आम्ही ते सभा मंडप जे बांधकाम केलं ते आता जवळ ते 4-5 फूट उंच असं आहे. बरोबर. आणि वर गेल्यानंतर खाली काय फक्त जास्त 2च फूट खाली होतं आपल्याला पिंड लागते. हो. मग पिंड तर जमीन होती ना पहिल्या पूर्वी खाली. बरोबर. हा. मग आपण वर गेलो की एकदम खाली खूप खोल असायला पाहिजे बरोबर. त्या अंतरानं. हा. तशी नाही येते पिंड वरच आहे. वर आहे. हे एक आम्हाला आश्चर्य वाटत होतं. बरोबर. कारण माझ्या समोर आणि तुम्ही जर बघितलं तर त्या पिंडीचं हे वैशिष्ट्य आहे की ती चौकोनी आहे. हो हो तशी चौकोनीच होती पूर्वीपासून. हो. कारण इतर शिवमंदिरं जी आहेत तिथली जी लिंग असतात ती गोलाकार असतात. इथे आम्हाला ते वैशिष्ट्य बघायला मिळालं तर ते पूर्वीपासून तसंच आहे. हो, हो. काका हे जे गाव आहे दादेगाव त्या दादेगावबद्दल थोडी माहिती आम्हाला सांगा ना की ते कुठे आहे त्याच्या चारी बाजूला कुठली आणि आज ते गाव कसं आहे म्हणजे. हळदी मंदिराचे जे गावात आपण आता उल्लेख केला ते गाव दादेगाव जहांगीर या नावाने ते गाव ओळखलं जातं. आणि त्याला जुने दादेगाव म्हणून या नावाने ओळखलं जातं. कारण धरणग्रस्त असल्यामुळे ते नवीन गाव रोडच्या बाजूला
व्यवस्थित करण्यात आलेलं आहे. बरोबर. त्यामुळे जुने गाव म्हणतात किंवा दादेगाव जागीर जुने हां. या नावाने ते ओळखलं जातं. बरोबर. अच्छा. त्या मंदिराच्या पाठीमागे गोदावरी नदी तिथं दक्षिणमुखी वाहते. त्याच्यामुळे तिचं महत्त्व खूप आहे, ते तीर्थक्षेत्र म्हणून आहे. बरोबर. आणि त्या गावाच्या खाली गेल्यानंतर मुंगी नावाच्या गावात तिथं एक तीर्थक्षेत्र आहे. तीर्थक्षेत्र आहे, निंबार्काचार्यांचं तीर्थक्षेत्र आहे. निंबार्क ते चित्र आहे. हम्म. आणि उत्तरेकडं बालाजी म्हणून वडवळे हम्म. बालाजीचं तीर्थक्षेत्र आहे. ते पैठणपासून किती अंतरावर आहे गाव? किती अंतर ते 9 किलोमीटर अंतर. 9 किलोमीटर अंतर आहे. 9 किलोमीटर म्हणजे अंतर आहे. ह्या दादेगावच्या तीनही दिशेंना पूर्वीकडे भारतीय तत्त्वज्ञानातले जे एक मोठं प्रस्थ आपण म्हणू असं निंबार्काचार्यांचं ठिकाण आहे. शंकराचार्य, मध्वाचार्य, रामानुजाचार्य, वल्लभाचार्यांच्या बरोबर निंबार्काचार्यांचं नाव घेतलं जातं. त्यांचं जे मुंगी म्हणून ठिकाण आहे ते गावाच्या पूर्वेकडे आहे. उत्तरेकडे वडवळी म्हणून गोदावरीच्या उत्तर काठावरती बालाजीचं देवस्थान आहे. आणि पश्चिमेला पैठण जे आहे प्रतिष्ठान नगरी म्हणून शालिवाहन काळातलं जे नाव आहे आणि आज संत एकनाथांच्या नावानं जे अत्यंत प्रसिद्ध आहे असं पैठण आहे, तीर्थक्षेत्र आहे. तर ह्या 3 गावांच्या मध्ये दादेगाव आहे असं आपण थोडक्यात म्हणू शकतो. आणि पुनर्वसित आहे धरणामुळे किंवा धरणाच्या जुनं गाव आहे ते, मंदिराचं. मंदिराचं गाव जुनं गाव आहे आणि तिथे जुनी वस्ती जी आहे ती आता पुनर्वसित आहे असं आपण थोडक्यात म्हणू. म्हणजे म्हणूनच ते कदाचित देवस्थान दुर्लक्षित झालं असेल असं आपण म्हणू शकतो. ते लोक वस्तीवर राहतात. बरोबर. आणि आपलं काम झालं, 2 व्हीलर 4 व्हीलर गेलं, कधी एखाद्या दिवशी आल्या विल्या असं झालं. बरोबर. ते गावामध्ये जुनं घर पडलेले सगळं. बरोबर. मोठे मोठे जे पटेल म्हणजे कोण्या काळी खूप मोठं ते गाव असेल, ते मंदिरही खूप मोठं असेल. खूप मोठं गाव कारण होतं. रामेश्वर म्हणजे देवस्थान म्हणून तुम्हाला उल्लेख त्याचा मिळाला आहे. गोदावरीच्या काठाने ते आहे ते 5-10 फुटच जास्त हो. गोदावरी काठाने. हो. आणि पूर्वी ते महापूर खूप होते. बरोबर. नाथसागरचं डॅम नव्हता. धरण नव्हतं तेव्हा प्रत्येक वर्षी पूर महापूर यायचे. बरोबर. आणि त्या महापुरामध्ये जी काही माती येऊन तिथे साचत असेल. माती गेली हां. तर त्या टायमात तिथं ते कमी होऊन तिथलं ते बरोबर. म्हणजे मंदिराच्या आजूबाजूची जमीन वाहून गेली असेल किंवा मंदिर पडलं असेल किंवा त्या पिंडीवरती माती डिपॉझिट झाली असेल आणि म्हणून ते पूर्ण गाडलं गेलं असं आपण म्हणू शकतो. पैठण हे एवढं मोठं तीर्थक्षेत्र आहे महाराष्ट्रातलं आणि खूप प्राचीन काळापासनं महत्त्व असलेलं शहर आहे. या शहरापासून अगदी जवळच्या अंतरावरती हे जागृत देवस्थान आहे. तसं पाहता गोदाकाठ पूर्ण हा तीर्थक्षेत्रांनी भरलेला आहे. त्यापैकीच हे एक तीर्थक्षेत्र ज्याचं मूळ, ज्याचा इतिहास आपल्याला काहीसा अज्ञात आहे, पण ह्या 2 महानुभावांमुळे आपल्याला तो बराचसा माहीत झाला आहे. त्यांनी इथपर्यंत येऊन आम्हाला ती माहिती दिली, त्याबद्दल मुळात मी तुम्हा दोघांना धन्यवाद देतो. आणि आज 20-22 वर्ष, मला वाटतं 2001-2चा तुम्ही उल्लेख केला, तेव्हापासून तुम्ही त्या मंदिराच्या अगदी शून्यापासून आज जी काही स्थिती आहे तिथपर्यंत तुम्ही काम केलं आहे. आणि आजही ह्याच्यात तुम्ही ट्रस्टी आहात आणि तुम्ही कोषाध्यक्ष आहात. तर एवढ्या व्यवस्थितपणे तुम्ही हे सगळं सांभाळलं आहे, उभं केलं आहे. ही खरंच खूप मौलिक गोष्ट आहे. आणि 20-22 वर्षांचा इतिहास ह्या देवस्थानाचा आपल्याला यांच्याकडनं कळालेला आहे. तर मी प्रेक्षकांना आणि श्रोत्यांना सांगू इच्छीन की जे कोणी पैठणच्या आसपास, पैठण, मुंगी ह्या ठिकाणी दर्शनासाठी येत असतील तर त्यांनी हे पण देवस्थान आवर्जून बघावं, इथलंही दर्शन घ्यावं. आणि काय म्हणूया 3.5 किलोमीटर आहे. हां, मुंगी जाणाऱ्या रस्त्यावरती म्हणजे पैठण नगर रोडवरती मूळ मुख्य रस्त्यावरनं 3.5 किलोमीटर आतमध्ये तेवढं आहे. अजून आणि एवढ्या पैठणपासून एवढ्या जवळच्या अंतरावरती अपरिचित आणि जागृत अशा देवस्थानाचं दर्शन तुम्हाला होईल असं हे देवस्थान आहे. तर मंडळी, महाराष्ट्राच्या पर्यटनाची राजधानी म्हणून ज्या शहराची ओळख आहे म्हणजे संभाजीनगर, पूर्वीचा औरंगाबाद, या जिल्ह्यात असलेलं हे स्वयंभू आणि जागृत रामेश्वराचं मंदिर, दक्षिण वाहिनी गोदावरी नदीचं आणि इथल्या महादेवाचं दर्शन घ्यायला तुम्ही नक्की जा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. असेच नवनवीन विषय घेऊन मी तुम्हाला भेटायला येत राहणार आहे, तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. अच्छा.